ठाकरेंच्या युतीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचीही एंट्री होण्याची शक्यता आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं ठाकरे बंधू आणि काँग्रेस दोघांशीही युती किंवा आघाडीचा प्रस्ताव ठेवलाय। पुढच्या काही दिवसात ठाकरे किंवा काँग्रेस या दोघांपैकी एका जणाशी राष्ट्रवादी शरद पवार आघाडी जाहीर करण्याची शक्यता आहे। पाहूयात। ठाकरे की काँग्रेसचा हात, पवारांची साथ कुणाला? शरद पवार ठाकरेंसोबत जाण्यासाठी अनुकूल? 20 ते 25 जागांचा प्रस्ताव ठाकरेंकडे देण्याची शक्यता। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे युतीत निवडणूक लढवणार आहेत। या दोघांमध्ये आता तिसऱ्या भिडूची ही एंट्री होण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्ष ठाकरे बंधूंसोबत निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती समोर आली आहे। सिल्वर ओकवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची मुंबई महापालिका निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी बैठक झाली। या बैठकीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या मुंबई अध्यक्ष राखी जाधव यांनी पक्षातील नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची मतं मांडली। मुंबईची निवडणूक ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढली जावी असं कार्यकर्त्यांचं म्हणणं असल्याचं राखी जाधव यांनी सांगितलं। साहेबांची भेट घेतली। विशेष करून मुंबई शहरामध्ये येणाऱ्या निवडणुका ज्या आहेत हे महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढल्या गेल्या पाहिजे हे कार्यकर्त्यांचे म्हणणं आहे। आणि हे म्हणणं आज पवार साहेबांच्या समोर मांडत असताना शिवसेना, काँग्रेस आणि त्याचबरोबर इंडिया अलायन्सच्या वेळेस किंवा महाविकास आघाडी असेंब्ली इलेक्शनच्या वेळेस जे पक्ष सोबत राहिले या सर्व पक्ष इंटॅक्ट राहावे आणि या सर्वांच्या एकत्रित होऊन या येणाऱ्या निवडणुकांमध्ये आम्हाला पुढे जायचं आहे असं आमचं म्हणणं जे आहे हे पवार साहेबांकडे आम्ही मांडलेलं आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षासमोर दोन पर्याय आहेत। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंसोबत युती करायची आणि दुसरा पर्याय काँग्रेस सोबत आघाडी करायची। काँग्रेसनं राष्ट्रवादी समोर खूप दिवसांपूर्वी प्रस्ताव ठेवला होता। शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांचं फक्त म्हणणं ऐकून घेतलं पण त्यावर त्यांनी कोणतंही उत्तर दिलं नाही। शरद पवार बहुतेक मुंबईच्या राजकीय हवेचा अंदाज घेत असावे, त्यामुळेच त्यांनी दोन्ही पर्याय खुले ठेवल्याची चर्चा सुरू झाली आहे। मनसेनेही शरद पवारांसोबत येण्याबाबत फारशी उत्सुकता दाखवलेली नाहीये। शरद पवार ठाकरेंसोबत आले तरी ते उद्धव ठाकरेंच्या कोट्यातून लढतील असा अर्थ मनसे नेत्यांच्या वक्तव्यातून निघताना दिसला। मुळामध्ये असं आहे की राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या बरोबर घेणं किंवा न घेणं हा आमच्याकडे आलेला विषय नाही आहे। तो जे काही मी प्रसारमाध्यमांच्याकडून मला कळत आहे त्या पद्धतीने तो शिवसेना उबाठाकडे असलेला विषय आहे, त्यामुळे त्याच्यावरती मी काही बोलणं अनुचित असेल। शरद पवारांना मुंबईच्या राजकीय हवेचा अजून पुरता अंदाज आलेला दिसत नाहीये, त्यामुळे ते सध्या तरी कोणताही निर्णय घेताना दिसत नाहीये। पण घोडा मैदान दूर नाही। ज्यांच्यामुळे युती किंवा आघाडी करून यशाचं शिखर गाठता येईल त्यांच्याकडे पवारांचा कल असेल। त्यामुळे येत्या काळात शरद पवार ठाकरेंच्या युतीत आले तरी ते उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या कोट्यातून जागा लढतील असा तर्क आता लावला जातोय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।